Hello guys, welcome back to my YouTube channel Wish Universe. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मस्त असाल आणि माझा ब्लॉग बघताय म्हटल्यावर मस्तच आहात. तर आज मी करणार आहे शूट. आय नो तुम्ही म्हणत असाल की सारखं सारखं काय शूटचे व्लॉग्स टाकते, बट मी काय करू, काही ना काही फेस्टिवल सारखेच येत आहेत आणि मी दरवेळी शूट करतच असते. दॅट्स वाय विचार केला आपण ब्लॉगमध्येही ते करूयात. आणि तुम्हालाही माहिती आहे माझे शूट कधीच नॉर्मल नसतात. तुम्ही जर माझा मागचा ब्लॉग बघितला असेल तर तो पहिले जाऊन बघा, तुम्हाला कळेल मी असं का म्हणतेय. बट आजचं शूट थोडं डिफरंट आहे बिकॉज ह्या शूटचं ना प्लॅनिंग मी नाही केलेलं आहे, एका मेकअप आर्टिस्टने केलेलं आहे. आज एक मेकअप आर्टिस्ट माझ्यावरती लुक करणार आहे आणि आम्ही आज गुढीपाडव्याचं शूट करतोय. आय थिंक सो हा व्लॉग गुढीपाडव्याच्या दिवशीच मी पोस्ट करेन. ह्याचा रिझल्ट जो काय असेल तो ऑलरेडी तुम्ही इंस्टाग्रामवर आधीच बघाल. सो आम्ही आज डिसाईड केलं की आम्ही गुढीपाडव्याचा शूट करणार आहे आणि सगळं प्लॅनिंग वगैरे मेकअप आर्टिस्टने केलं आहे. त्यामुळे मला पण एवढं माहिती नाही की ती नक्की काय करणार आहे, कसं करणार आहे. फक्त तिने मला सांगितलं की आपण काहीतरी युनिक लुक करूयात, जो नॉर्मली करतात तसं काही नको करायला. सो मी रेडी झालेली आहे आणि तिला मी म्हटलं तू माझ्याच घरी येऊन माझं लुक वगैरे कर, बिकॉज मला कसं आहे ब्लॉग पण शूट करायचं आणि सगळंच ओव्हरऑल बघायचं. त्यामुळे मग तिला म्हटलं तू इथंच आहे आणि माझं शूट कर. त्यामुळे मग ती आता येणार आहे. ती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय साडी वेअर करणार आहे, काय ज्वेलरी वगैरे सगळं ती आल्यावर मग मी दाखवते. बिकॉज माझ्याकडे काहीच नाही, सगळं ती घेऊन येणार आहे आणि कुठे शूट करणार आहे, काय करणार आहे ते मी तुम्हाला ती आल्यावरच सांगेल. ही आहे माझी फ्रेंड ऋतुजा. ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि ही आज माझा मेकअप करणार आहे. ह्याच्या आधी पण माझा मेकअप केला आहे हिने. मी इकडे फोटोज वगैरे टाकून देईल, तुम्ही ते इंस्टाग्रामला बघितलेच असतील माझा केलेला लुक हिने. आणि आजचं सगळं प्लॅनिंग वगैरे हिने केलं आणि आय होप की आज काही प्रॉब्लेम नको यायला, कारण मी जेव्हा जेव्हा प्लॅन करते ना प्रॉब्लेम माझ्यासोबत येतात, पण ही करते म्हटल्यावर आज काही येणार नाही. सो आता मी दाखवते तुम्हाला की आम्ही 2-3 साड्या काढलेल्या तिथे, ह्यातली एखादी कोणती तरी आम्ही वेअर करू आणि कसं होतं काय होतं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. ह्या 3 साड्या आम्ही काढल्या आहेत. आता ह्यातल्या बघू कोणती वेअर करायची ती. फायनली माझा मेकअप झाला आणि खरंच खूप सुंदर झालाय मेकअप. मला खूप आवडला आणि खूप कमी अर्धा तासच लागला असेल. अर्धा तासापेक्षा कमी वेळात झाला, पण खूप सुंदर झालेला आहे. आता मी साडी वगैरे ड्रेप करते, हेअरस्टाईल करते, मग फुल लुक तुम्हाला दाखवते. 2000 years later. एक शूट करण्यासाठी केवढी मेहनत लागते. आम्हाला स्वतःलाच गुढी पण बांधायची आणि शूट पण करायचंय. हे रिअल स्ट्रगल असते का शूट मागे. काय देऊ ठेवायचं का? तू ठेव. हा ते मी ठेवताना ते मी ठेवते. One hour later. लोकेशनला आलो होतो शूटसाठी. आम्हाला खूप लेट झाला त्यामुळे मला काहीच व्लॉग नाही करता आला. आम्हाला शूट करणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून आम्ही फटाफट शूट केलं. आणि आता किती वाजले? तर 6:30 झाले. आम्हाला हवं होतं तेवढं काही करताच नाही आलं, पण जेवढं करता आलं तेवढं आम्ही केलं. बट खरंच छान झालंय शूट. फायनली माझं शूट झालं आणि काही प्रॉब्लेम नाही आला ह्या शूटमध्ये. ऑब्व्हियसली येणारच नव्हता बिकॉज मी प्लॅनिंग नव्हतं ना केलं. माझी जिंदगी चेक लोकांची जिंदगी नाही आहे, बट इट्स ऑल. पण खरंच खूप सुंदर शूट झालं. लुक तर इतका सुंदर जसे तुम्ही आत्ता बघू शकता. आत्ता जवळजवळ 7-7:30 झालेले आहेत आणि माझा मेकअप अजूनही तसाच आहे. थोडाही हल्ला नाही, काही नाही, काहीच नाही. जसा दुपारी होता तसाच अजून पण आहे. आणि मला आहे ना जास्त ब्लॉग नाही शूट करता आला बिकॉज आम्हाला घरातच 5 वाजले होते आणि सनसेट व्हायच्या आधी मला शूट करायचं होतं, कारण सनसेट झाल्यानंतर ना काही शूट करून उपयोगच झाला नसता त्याचा. सो मी जास्त काही ब्लॉग नाही शूट केला. जेवढं काही मला करता आलं तेवढं सगळं तर मी ॲड केलेलं आहे आणि खरंच खूप मस्त झालं शूट. तुम्ही बघू शकता लुकही खूप सुंदर आहे आणि असं कुणी मे बी नाही केलं आहे. म्हणजे इंस्टाग्रामवरती मी जेवढं काही बघितले गुढीपाडव्याचं तरी स्पेशली असं कुणी लुक नाही केलेलं आहे. आणि आम्हीही असं काही विचार नव्हता केला ना, तिने पण नव्हता केला. आम्ही ऑन द स्पॉट ठरवलं की हां 3 साड्या त्यातून एक सिलेक्ट केली आणि ज्वेलरी पण ऑन द स्पॉटच ठरवली. वेस्टर्न, साऊथ इंडियन आणि ट्रेडिशनल मिक्स झालेले बिकॉज साडी पण थोडी वेगळी आहे. आम्ही चंद्रकोर वगैरे, नऊवार असं सगळं फ्युजन करून आम्ही घातलेले आणि खरंच
जाम भारी दिसतंय. मी असा लुक परत करेल काहीतरी वेगळं करून, पण अशा टाईपचं एखादा लुक तरी मी करेन. मला तर जाम आवडलाय आणि खरंच मेकअप इतका सुंदर केला होता ऋतुजाने. मला जाम मेकअप आवडलाय. तुम्ही बघू शकता अजूनही मेकअप जशाचा तसा आहे. खरंच खूप खूप मस्त वाटते. पहिल्या लुकपेक्षा हा लुक तिचा खूप सुंदर होता आणि मला तर जाम आवडलेला आहे. तुम्हाला पण कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपण भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.